टेंट नंबर 10 राज्य पुरस्कारासाठी सातारा, गांधीनगर आणि नागपूर या नवोदय विद्यालयांनी बनवलेलं हे आहे चप्पल स्टँड. विटांचा आणि सळ्यांचा वापर करून बनवले. इथं पालापाचोळ्यांचा आणि बांबूंचा वगैरे वापर करून एक शेल्फ बनवलं आहे जिथं पुस्तकं वगैरे, इथं वरती फर्स्ट एड बॉक्स हे सगळं ठेवले. इथं बँडेज बांधायची प्रक्रिया सुरू आहे. स्काउट गाईडमध्ये हे बँडेज वगैरे बांधायचं शिकवलं जातं. तसंच इथं शोषखड्डा बनवला आहे आणि इथे एक डस्टबिन बनवला आहे ओल्या कचऱ्याचा. इथं हँगर बनवलं आहे लॅशिंगचा वगैरे यूज करून. इथं काही आपण अडकू शकतो सामान. इथं ट्रेसलचा यूज करून आणि कोळीगाठचा यूज करून एक शेल्फ बनवलं आहे. खाली आपण ठेवू शकतो. वर काही जंगलात ज्या गोष्टींना पशुपक्ष्यांपासून काही त्रास होऊ नये अशा गोष्टी अडकू शकतो. इकडं कपडे सुकत घालायचं एक हँगर बनवलं आहे आणि इथं ट्रेसिंगचा सुद्धा यूज केला आहे. इथं वरती आपण ह्याला काही काही अडकू शकतो. इथं आपण बघू शकता ग्लास. इथं या बांबूचा यूज करून ह्यात चमचे सुद्धा अडकवलेत. इथं खाली आपण जंगलात स्वयंपाक बनवण्यासाठी चूल बनवली आहे. चुलीत विटांचा वगैरे वापर केला आहे. तिथंच बघू शकता तुम्ही शेल्फ बनवलं आहे वेस्ट मटेरियलचा यूज करून. आणि हे आमची चूल आहे. इथं ओला कचरा, पुढे प्लास्टिकचा कचरा, ओला कचरा आणि प्लास्टिकचा कचरा. इथं पुढे तुम्ही बघू शकता होका यंत्र बनवलं आहे जे जंगलात तुम्हाला दिशा शोधण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. इथं गाईडचे नियम आणि स्काउट गाईड प्रार्थना आपण बघू शकता. इथं दोन्ही ट्रूपच्या चिन्हांचे फ्लॅग बनवले आहे. कमान हे त्रिदल कमल बनवले जे भारत स्काउटच्या झेंड्यावर आपल्याला बघायला मिळतं. टेंटच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता इथं गवतांचा उपयोग करून सोफा बनवलाय आणि इथं शिंकाळ बनवले त्यात कुठल्या पण वस्तू आपल्याला ठेवता येतील. खाली बसायला अंतराला आहे. हा सोफा जो गवतांपासून बनवलाय हे आमचं पुस्तक आणि हे आमच्या ग्रुपमधल्या सगळ्याची नावं टेंट नंबर 10 आणि हे यातले सगळे सदस्य.